स्कॉलर्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.5 वर्ड प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे. आता वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला दिलेले सेंटेन्सेस इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे आणि जे त्यांनी सांगितले ते करायचं आहे. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला व्यवहारामध्ये उपयोगाला येतात. मग फर्स्ट एक्झाम्पल आहे, 2 numbers differ by 3. The sum of the twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. 2 numbers differ by 3 म्हणजे आपण इथं the greater number, let us consider the greater number is x and the smaller number be the y. The first according to first condition, the given first condition इथं 2 numbers differ by 3. differ दिले म्हणून डिफरन्स दिले म्हणून इथे येणार इक्वेशन x minus y equal to 3. According to the second condition, the sum of the twice the smaller number, sum of the twice the smaller number and greater the thrice number, thrice the greater number म्हणजे इथे इक्वेशन येणार according to the second condition 3x minus 2y plus 2y equal to 19. Find the numbers. मग आपल्याला इथं पेअर सेम करायला लागते. जर आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील तर आपल्याला वन पेअर सेम करायला लागते. मग त्यासाठी आपल्याला वाय वाय सेम करायचं आहे म्हणून इक्वेशन 1 ला आपण 2 न मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन मिळाली तर आपल्याला 2x minus 2y equal to 6. मग आता इथं ॲडिंग इक्वेशन 2 and 3 वी गेट. मग आता इथं 3x plus 2y equal to 19. 2x minus 2y equal to 6. 2y कॅन्सल. 3x plus 2x equal to 5x equal to 25. एक्सची किंमत मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5. आता x equal to 5 पुट इन इक्वेशन 1 वी गेट. कोणत्या इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करू शकतो आपण? 2 मध्ये 3 मध्ये कोणत्या इक्वेशन आपण मध्ये पुट करू शकतो. मग इथं इक्वेशन नंबर 1 आहे x minus y equal to 3. 5 minus y equal to 3. minus y equal to 3 minus 5 y equal to 2. y equal to 2. The two numbers is 5 and 2. Solution of the equation is 5 and 2. The second equation, complete the following. ॲक्टिव्हिटी दिली आपल्याला. मग ॲक्टिव्हिटी काय आहे तर आय एम अ रेक्टँगल. मग आय एम अ रेक्टँगल, रेक्टँगलची ब्रेड्थ दिल्या, लेंथ आणि ब्रेड्थ दिल्या. लेंथ दिल्या इथं रेक्टँगलची 2x plus y plus 8 आणि 4x minus y आणि ब्रेड्थ दिल्या 2y आणि x plus 4. ब्रेड्थ दिल्या x plus 4. मग फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y and find my area and perimeter. आपल्याला इथं एरिया अँड रेक्टँगलची एरिया अँड पेरिमीटर काढायचं आहे. आता आपल्याला एक इथं प्रॉपर्टीज माहित आहेत रेक्टँगलची. द ऑपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल लेंथ. तर ह्याच कंडिशननुसार आपल्याला इथं समीकरण मिळेल 2x plus y plus 8 equal to 4x minus y, कारण का ऑपोजिट साइडचे लेंथ इक्वल. मग आपल्या इथं इक्वेशन तयार होईल 2x minus 4x plus y equal to minus 8 minus 2x plus 2y equal to minus 8. मग dividing by both side 2 we get equation is minus x plus y equal to minus 4. x minus 2y equal to 4. Adding equation 1 and 2 we get. मग इथं x minus y equal to minus 4, x minus 2y equal to minus 4. इथं x कॅन्सल होईल, प्लस y मधून मायनस 2y गेलं मायनस y आणि मायनस 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 8. y ची व्हॅल्यू मिळाली तर 8. y equal to 8 पुट इन इक्वेशन 2 वी गेट. इक्वेशन नंबर 2 आहे x minus 2y equal to minus 4. x minus 2 into 8 equal to minus 4. x equal to x minus 16 equal to minus 4. x equal to 12. The length of the rectangle. आता आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला आता
लेंथ आणि विड्थ काढायचा आणि त्यानंतर एरिया अँड पेरिमीटर. मग लेंथ ऑफ द रेक्टँगल, लेंथ काय दिले रेक्टँगलचं 4x - y कोणत्याही इक्वेशनमध्ये घालू शकतो. जर आपण हे इक्वेशन घेतलं तरी चालेल 2x + y + 8. आता मी इथं लहान इक्वेशन आहे म्हणून काय घेतलं तर लेंथ काय घेतलं तर 4x - y. मग इथं एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू पुट करायची. एक्सची व्हॅल्यू इथं 12, वायची व्हॅल्यू इथं -8. लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 40. त्याच पद्धतीने आपल्याला ब्रेडथ ऑफ द रेक्टँगल, मग ब्रेडथ काय दिलं 2y किंवा आपण x + y घेऊ शकतो. मी घेतलं इथं 2y, 2 × 8. जर y x + 4 घेतलं तर इथं एक्सची व्हॅल्यू पुट करायची 12 + 4 इथं येणार 16, इथं पण येणार 16. मग आपल्याला एरिया अँड पेरिमीटर काढायचं. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगलचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे L × B. मग एलची व्हॅल्यू मिळाल्या 40, ब्रेडथ मिळाल्या 16. 14 × 16 = 640 square units. The perimeter of rectangle is 2 × length plus breadth, 2 × 40 + 60. Therefore, perimeter of rectangle is 112 units. Area of the rectangle is 640 square units and perimeter is 112 units. Third equation, the sum of the father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present age. Equation काय दिलंय, सेंटेन्स काय दिलंय, the sum of the father's age, sum of the father's age and twice the age of his sons. मग आता इथं आपण कंडिशन काय घेऊ शकतो तर कन्सिडर the father's present age is x years and son's present age is y years. The first sentence is the sum of father's age and twice the age of his son. म्हणजेच इथे इक्वेशन तयार होईल x + 2y = 70. According to first condition, x + 2y = 70, equation number 1. If we double the age of father, double the age of father म्हणजेच इथे येणार 2x and add to age of his son plus y, 2x + y = 95. Equation number is 2. मल्टिप्लाइंग, आता आपल्याला पेअर सेम करायचा आहे म्हणून इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय बाय 2. इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन होईल इथं 2x + 4y = 140. Subtracting equation 2 from equation 3 we get. तर सबट्रॅक्शन केल्यानंतर इथं 2x + 4y = 140, 2x + y = 95. इथं मायनस 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 होणार, इथं 2x कॅन्सल, 4y मधून -y गेलं, इथं 3y = 45. yची व्हॅल्यू मिळेल इथं 15. आता y = 15 पुट इन इक्वेशन 1 वी गेट. मग इक्वेशन नंबर 1, x + 2y = 70, x + 2 इन ब्रॅकेट 15 = 70. म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथं 40. द फादर्स एज इज 40 years and son's age is 15 years. Fourth example, the denominator of the fraction is 4 more than twice the numerator. If 6 is subtracted from both the numerator and denominator, the denominator become 12 times the numerator. Find the fraction. आता इथं न्यूमरेटर आणि फ्रॅक्शन घ्यायचं आपल्याला. let us consider numerator with the x and denominator with the y. म्हणजेच काय आलं x by y. The denominator of fraction is 4 more than twice the numerator according to first condition. इथं काय झालं y = 2x + 4. म्हणजेच इक्वेशन तयार झालं इथं 2x - y = -4. इक्वेशन नंबर 1. If 6 is subtracted both from numerator and denominator, 6 is subtracted म्हणजे x - 6 y - 6 आणि multiplying by numerator 12 times 12 x - 6.
according to second condition. Y minus 6 equal to 12x minus 72. 12x minus y equal to minus 6 plus 72. 12x minus y equal to 66. Equation number 2. Subtracting equation 1 from 2, we get इथं 12x minus y equal to 16 आणि इथं 12x minus y equal to minus 4. इथं 12x x कॅन्सल झालं, इथं y कॅन्सल झालं. 12x मधून मायनस 2x गेले, इथं राहिले 10x. 66 मायनस 4 प्लस झालं, इथं 70. x ची व्हॅल्यू मिळाली इथं 10. x इक्वल टू 70/10. x ची व्हॅल्यू मिळाली इथं 7. x इक्वल टू 7 पुट इन इक्वेशन 1, वी गेट 2x minus y equal to minus 4. 2x multiply 7 minus y equal to minus 4. 14 minus y equal to minus 4 minus y equal to minus 18. y equal to 18. म्हणजेच the numerator of x is 7 and the denominator y is 18. Fifth equation. Two types of the boxes A, B are to be placed in the truck having capacity of 10 tons when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck. It weighs 10 tons, but when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of the boxes. आता इथं काय दिले तर A टाइप ऑफ बॉक्स आणि B टाइप ऑफ बॉक्स. जर एका ट्रकमध्ये A टाइप ऑफ बॉक्स आणि B टाइप ऑफ बॉक्स भरले, लोड केले तर त्याची क्षमता 10 टनाची क्षमता पूर्ण होते. कंप्लीटेड 10 टन्स. पण मग काय उदाहरण दिलं आहे, 150 बॉक्स आहेत. ए प्रकारचे किती बॉक्स आहेत तर 150 बॉक्स आहेत आणि बी प्रकारचे इथं 100 बॉक्स आहेत. तर 150 आणि 100 बॉक्स जर भरले तर ट्रकची 10 टनाची क्षमता इथं पूर्ण होत्या. त्याच पद्धतीनं जर 260 बॉक्सेस ए टाईपच्या बॉक्सेस जर भरले आणि 40 बॉक्सेस ऑफ बी प्रकारच्या बॉक्सेस भरले तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते. तर आपल्याला ए टाइप ऑफ ए वेट काढायचं आहे. ए बॉक्सचं आपल्याला वेट काढायचं आहे आणि बी बॉक्सचं वेट आपल्याला काढायचं आहे. मग काय घ्यायचं इथं, टाइप ऑफ ए बॉक्सेस बी द एक्स अँड टाइप ऑफ वाय बॉक्सेस बी द वाय. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, (150x + 10y = 10). आता इथं येणार 10 divided by 10, 15x + 10y = 1. According to second condition, 260x + 40y = 10. Dividing by 10, 26x + 4y = 1. Second condition, multiplying equation 1 by 2, we get equation 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं 30x + 20y = 2. Multiplying equation 2 by 5, we get 130x + 20y = 5. इथं पेअर सेम केलं 20/20y. Subtracting equation 3 from 4, we get 130x + 2y = 5 minus 30x + 20y = 2. 20y cancel. 130 मधून 30 गेले तर 100x = 3. x equal to 3/100. x equal to 3/100. Put in equation 1. We get equation 1 is 15x + 10y = 3. 15 multiply 3/100 plus 10y = 1. इथं 15 multiply 3 45 plus 100 multiply 10y = 1 multiply 100. 45 plus
1000y equal to 100. 1000y equal to 100 minus 45. 1000y equal to 100 minus 45 इथं आलं 55. y equal to 55 divided by 1000. The weight of the boxes of A is 3/100 म्हणजे इथं आलं 0.03 tons. आता आपल्याला किलोग्रॅममध्ये टाईप ऑफ बॉक्सेसचं वेट काढायचं आहे म्हणून इथं 1 टन म्हणजे 1 किलोग्रॅम. 0.03 मल्टिप्लाय 1000 म्हणजे 30 किलोग्राम. द वेट ऑफ द टाईप ऑफ ए बॉक्सेस इज 30 किलोग्राम. सेम टाइम्स y इक्वल टू वेट ऑफ द बी बॉक्सेस 55 divided by 100. 0.0555 मल्टिप्लाय 1000 इथं 55 किलोग्राम. वेट ऑफ द बी बॉक्सेस इज 55 किलोग्राम. Last one example, sixth example, most important example, star example. Out of 1900 kilometer, Vishal traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travel with average speed 60 km per hour and the average speed of the aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. आता इथं विशालनं 1900 किलोमीटर काय ट्रॅव्हल्ड केलाय. त्यामधील सम डिस्टन्स त्यानं प्लेननं केला आणि सम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस केलाय. मग एरोप्लेनचा वेग स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर आहे आणि बसचा स्पीड ऑफ द बस इज किती 60 किलोमीटर पर आवर्स. विशाल कंप्लीट द जर्नी इन 5 hours. देन फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. आता इथं येणार लेट विशाल ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस अँड y किलोमीटर बाय प्लेन. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. द टाइम टेकन बाय विशाल ट्रॅव्हलिंग बाय बस x by 60 किलोमीटर आवर्स and time taken by Vishal while traveling by aeroplane y by 700 hours. आपल्याला इथं टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. त्यामध्येच आपण घेतलं डिस्टन्स अपॉन स्पीड. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन विशाल कंप्लीटेड द जर्नी 1900. मग x plus y equal to 1900 इक्वेशन नंबर 1. And according to the second condition, Vishal some distance travel by bus and some distance by plane. Either x by 60 plus y by 700 complete the journey in 5 hours equal to 5. Equation number 2. Cross multiplication 700 and x plus 60y equal to 4200 multiply 5. Either 700 and x plus 60y equal to 21,000. Dividing by both sides 10. 70x plus 6y equal to 21,000. Equation number 3. Multiplying equation 1 by 6 we get 6 न मल्टिप्लाय केलं आपल्याला कारण पेयर सेम करण्यासाठी 6x plus 6y equal to 11,400. Subtracting equation 4 from 3 we get 70x plus 6y equal to 21,000 minus 6x plus 6y equal to 11,400. 6y cancel. 70 मधून minus 6x गेलं इथं 64x आणि 960 x equal to 9,600 divided by 64. इथं 8 न मल्टिप्लाय केलं तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 150 किलोमीटर. विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस 1150 किलोमीटर बाय बस. आता इथं विशालनं बसनं किती किलोमीटर प्रवास केला एवढाच प्रश्न आपल्याला विचारला आहे. जर प्लेननं पण विचारलं तर आपल्याला पायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.5 कंप्लीट झाला. तर धन्यवाद.